ज्वारीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये लसूण, मिरची, धणे आणि जिरे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। आता एका बाउलमध्ये 1.5 वाटी आपण ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत। त्यामध्येच पांढरे तीळ, हिंग, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून थोडासा ओवा हातावरती चुरगळून घेणार आहोत। इथे मी कांद्याची पात आणि बारीक चिरलेला कांदाही घातलेला आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता। थोडंसं पाणी आणि आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता गोळा थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचा। एखाद्या सुती कापडावरती तयार गोळा छान मस्तपैकी पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचा आहे, जसं तुम्ही थालीपीठ थापता तसं। आता व्यवस्थित थालीपीठ थापून झालं की तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा, यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून एका बाजूने 1-2 मिनिटं छान वाफवून घ्यायचं। तर आता एक बाजूने व्यवस्थित वाफलं की दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। मस्त गरमागरम थालीपीठ तयार आहे।